तर त्याच्यामुळे असं मनात विचारलं की आता अशा मोहिमा करूया की जिथे कोणी माणूसच आपल्या आधी गेलेला असता कामा नये. कधी या शिखरांना नावं नसतात, ती कोणाच्या गावीही नसतात की ती शिखरं हिमालयात आहेत. म्हणजे त्यांना तसं फार कसं म्हणायचं की नुसतेच भटके आहेत का ज्यांना नुसतं ऐक्यू माहिती आहे, त्यांना त्याचं काय फारसं वाटत नाही. त्यांना त्यांचे प्रश्न वेगळेच असतात की ज्याची उत्तरं आमच्याकडे नकारार्थी असतात की हे केलंय का तर नाही बाबा. मग माझ्या असं लक्षात आलं की त्या माणसाला फक्त त्या आकड्याशी किंवा त्या नावाशी मतलब आहे, त्याला बाकी गिर्यारोहणातल्या काही एंट्री अशीच जाणून घ्यायची इच्छा नाही आहे की कधीही डोंगराला आपल्यापेक्षा कमी लेखू नये, कारण डोंगर कुठे त्याचा इंगा दाखवेल. कारण तो अरे इतका मोठा आहे, आपलं त्याच्यासमोरचं अस्तित्व बघाल तर इतकं नगण्य आहे. आपण धुळीचा कण सुद्धा नाही डोंगरासमोर. दुसऱ्याने केलेली बरोबर आहे की नाही हे ठरवायची गट्स पाहिजेत, आणि ते गट्स ज्ञानातनंच येतात. सांगता आलं पाहिजे ए ही गाठ चुकली, सोडव, परत बांध. पण ही चुकली आहे मुळात मला कळलं तर, आणि परत बांधून ती योग्य बांधली गेली आहे की नाही हेही मला कळलं पाहिजे. पडलो म्हणजे असं बर्फाला भोग पाडून 10 फूट खाली जाऊन अडकलोय माझं नशीब. अडकलो नसतो तर आज नसतो. की मी हे बघितलंय की मी केलेल्या व्हॅलीज किंवा मी क्रॉस केलेल्या नाल्यांमध्ये किंवा मी गेलेल्या शिखरांवर त्याच्यानंतर डेथ्स झालेल्या मी बघितल्या. आणि जे माझ्याही बाबतीत घडूच शकलं असतं जर मी सावध नसतो तर. कसं म्हणू मी त्याला, इतका हा वाईट प्रसंग आहे माझ्या आयुष्यातला, मी तो आजही विसरू शकत नाही. मला त्यातली प्रत्येक गोष्ट आज आठवते.